मूलभूत सुविधांसाठी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आलाय। अकोल्यात प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवणी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। नागरिकांनी एकमतानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। सन 1972-73 पासून आम्ही या ठिकाणी राहतो आणि इथे राहत असताना इथल्याच मूलभूत सुविधा आम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध नाही। एक दोन हातपंप आहेत, त्याचं क्षारयुक्त पाणी आहे, खारं पाणी आहे, ते पाणी प्यावं लागतं। इथं आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत। त्यामुळे बहुजन नगरातील सर्वांनी या ठिकाणी सामूहिकपणे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला। यहाँ हमको लाइन की तकलीफ, पानी की तकलीफ, नाले की तकलीफ, रोड की तकलीफ, हम के इंसान है कि जानवर है। यहाँ जानवर के जैसे रह रहे हैं हम। और नगर सेवक नहीं कोई आता यहाँ, हम किसके पास जाते बोलने को तो हमारी कोई मांग पूरी करता नहीं। बस वोट देने के हाथ से हाथ बोलते वोट दो वोट दो। हमने वोट दे दिए कि वो बैठ जाते उनके गद्दे पे कुर्सी पे, हम बैठ जाते हमारे घरों में। और पानी आया, बरसात आई कि हमको जानवरों की जैसे हमको घर में दब के बैठना पड़ता, हमारा कोई सुनता नहीं। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। वर्षा, काय मागणी आहे स्थानिकांची? बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, नेमक्या काय काय समस्या या नागरिकांना भेडसावतायत? नक्कीच प्रणिता, जे निवडणुकाच्या आता वेध लागलेले आहेत मनपाच्या, तर काही ठिकाणी जे आहेत आता जे शिवणी परिसरात जे आहे, जे प्रभाग क्रमांक जे 14 आहे, त्या ठिकाणी जे पाहिलं तर बहिष्काराचे बॅनर तिथं झळकलेलं पाहायला मिळाले। तिथे गेल्यानंतर जे आहे त्या प्रभागातले जे नागरिक आहेत, त्या नागरिकांना जे आहे ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या तिथे मिळाल्या नाही आहेत आणि त्यामुळे त्या शिवणी भागातील बहुजन नगरातल्या नागरिकांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। ज्यावेळेस हे बॅनर तिथे लागले गेले, तिथे त्यांनी सांगितलं की जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि आमच्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष केलं आहे। त्यामुळे आता जे मत मागण्यासाठी जे उमेदवार तिथे येतात त्यांना आम्ही एकच सांगणार की आम्ही या मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा भेटणार नाही। अशा प्रकारे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे। प्रणिता, अगदी वर्षा, अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार या प्रभागातून उभे राहिलेले आहे ते या नागरिकांच्या भेटीसाठी आले का? काय समस्या त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? अजून तरी तिथे उमेदवार गेलेले नाही आहेत, पण ज्यावेळी जे उमेदवार तिथे येतात, वोट मागतात आणि निवडून यायच्या आधी जे आहेत मोठे मोठे दावे करतात, आम्ही हे करणार ते करणार, तर तेथील नागरिकांचं हे म्हणणं आहे की निवडून आम्ही देतो, निवडून आल्यानंतर ते एकही जे आहे ते दावा जे ते करतात, त्यांनी एकही दावा त्यांनी पूर्ण केलेला नाही आहे। म्हणून त्यामुळे मतदानावर त्यामुळेच हे नागरिक सध्या संतापलेले आहे आणि त्यांनी थेट निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। वर्षा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।